जय भीम नमो बुद्धाय मंडळी. आज वर्षवासाचा दुसरा दिवस. सकाळचे सर्व कामकाज आटपून मी वंदना व बुद्धपूजा करून घेतली. तुम्हा सर्वांना सांगायचे म्हणजे मला एक काळजी नेहमी असायची की दूर आपल्या मायदेशीचे संस्कार, परंपरा, आपला भगवान बुद्धाचा इतिहास आपल्या मुलींच्या मनामध्ये कसा रुजवावा. पण बघा ना, तथागताच्या आशीर्वादाने मला कधीच त्यांना काही शिकवायची गरज पडली नाही, कारण ते आपोआप माझ्या मुलींमध्ये रुजत आले. कारण म्हणजे मी खूप आनंदानं बौद्ध परंपरा जपते आणि सर्व गोष्टी करते. बस त्या माझं अनुकरण करत असतात. माझी मोठी मुलगी ती समजदार आहे, कारण ती 14 वर्षाची आहे आणि तिला भरपूर असं बुद्धाचं आणि डॉक्टर आंबेडकराविषयीचं भरपूर ज्ञान आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि अतिशय कुतूहल आणि नवलाची गोष्ट म्हणजे माझी मुलगी नुकतीच फक्त 20 महिन्यांची आहे, पण तिला पण बुद्ध कळतो मंडळी. अहो बघा ना, सर्व दुनिया असंच नाही म्हणत की प्रत्येक लेकराचा हा त्याच्या आयुष्यातला पहिला गुरु म्हणजे त्याची आई असते. जे संस्कार आई आपल्या मुलांना देते तेच संस्कार मुलांच्यामध्ये रुजतात आणि मी माझ्या मुलींना माझा वारसा देण्यात अगदी उत्तम ठरत आहे, असं माझं तरी म्हणणं आहे सध्या तरी. तसं माझं भाग्य थोर असं मी समजेल. आता तुम्हाला विचार पडला असेल की एक मुलगी 14 वर्षाची आणि दुसरी 20 महिन्याची, असं का? हो सांगते. यामागची गोष्ट आणि यामागचा जो माझ्या जीवनातला जो कालांतर आहे तो भरपूर मोठा आणि संयमाचा आहे. तो संयम ठेवणं माझ्यासाठी शक्य नव्हतं, पण मी भरपूर संयम ठेवत माझ्या जीवनाचे 16 वर्ष या दिल्लीसारख्या शहरात काढले आणि आता हा माझा संसार एक मोठ्या मुलीसोबत आणि एक लहानशा बाळासोबत रुजत आहे. त्या संसाराला फुलत फलत पाणी घालत आता मी समोरची वाटचाल करणार आहे. तर आता तुम्हाला यामागचे कारण जाणून घ्यायचं असेल की माझ्या मुलींमध्ये इतकं अंतर का आहे, ते बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला कळेल की मी जे बोलते त्यात काय खरं आहे आणि काय नाही. चला मग, असा संपला आमचा दिवस. भगवान बुद्धाच्या आशीर्वादाने भवतु सब मंगलम.